गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आमच्या आस्ताची फरमाईश आहे, ते आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे. मामांचा चहा शिजतो इथं. आज मेथीचे पराठे बनवले 8 वाजताच्या टिफिनसाठी. गव्हाचं पीठ घेतलंय आता इथं. ह्याच्यामध्ये थोडं बेसन घालते. तीळ भरपूर असे तीळ आहेत. ओवा घालते चोळून. हिंग पावडर, हळद कमी जास्त घालू शकता तुम्हाला पाहिजे तेवढी. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरं ह्याचं वाटण आहे. दही, फ्रेश दही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून घाला. आणि चवीपुरतं मीठ. त्याला छान मिक्स करून घेते. सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेते. याला मेथीची भाजी आणि भरपूर अशी कोथिंबीर धुवून स्वच्छ कट करून घेतली. आता ह्याच्यामध्ये घालून घेते ह्या पिठामध्ये. असं चांगलं चोरायचं ह्याला पिठासोबत त्या भाजीला, म्हणजे चांगली मिक्स होते व्यवस्थित. आणि आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट ना असा गोळा मळून घ्यायचा. मुलांच्या टिफिनची लई गडबड होती आज, तरी पण म्हटलं तेवढ्यातनं परत शूट केलं, कारण आता आपले नवीन सबस्क्रायबर वाढत आहेत आणि मग पहिल्या जुन्या रेसिपी मागत जातात ना, म्हणून मग आज खरं त्यांच्यासाठी मी शूट करायला लागले. कारण मी व्हिडिओमध्ये दाखवते परत तुम्ही मला रेसिपी मागता त्याची, म्हणून करत तर एवढ्या गडबडीत पण मी आता शूट घेतली थोडं थोडं. मेथीचे पराठे बनवायचे म्हणलं ना, भाजी आदल्या दिवशी संध्याकाळी धुवून ठेवायची, म्हणजे पीठ मळताना ना पाणी जास्त सुटत नाही. जरा गोळा ना थोडासा घट्टच ठेवायचा, म्हणजे पराठे एकदम छान होते. जरा पातळ केलं तर मग लगेच भाजीला पाणी सुटतं. मग मी भाजी संध्याकाळी धुवून ठेवली होती, त्याच्यामुळे ना एकदम छान मस्त आणि एकदम मऊ लुसलुशीत असे पराठे होत होते बघा इथं. तर म्हटलं पटपट आवरून घेऊ. इथं तुम्ही बघितलंच बघा, आस्था येऊन बघते की झालं का पराठा म्हणून. ती मला बोलली होती लवकर आवर मम्मा, मी खाऊन जाणार आहे. आणि इथं बघा दोघं जण वाट बघत बसलेत. तर म्हटलं चला पटकन आधी भाजलेला पराठा त्यांना दोघांना दिला, तूप लावून मस्त असं खायला गरमागरम. होय, झोप आहे तिला डोळ्यात. तिने तर पराठा सांगितलं तर मला बनवायला घ्या घ्या खायला. मस्त तिकट बसली रातभर, झोपत नाही ती लवकर. नाही ती काल आरोग्य ती 12 वाजता नसला घरात. हो म्हणतात रात्री उशीर आवाज येत होता रूमच्या बाहेर. मी तुमचा खागी. आता आत्ती इथं नसल्यामुळं ना, आरव आणि असताना आजोबांसोबत झोपलेले असतात, त्याच्यामुळे रात्री ना बराच वेळ ते जोगत जागे असतात ना, आणि सारखं धिंगाणं चालू असतं त्यांच्यात. तेच बोलत होते ना, आता बघा आस्ताची झोप झाली नाही म्हणून कशी करते बघा. तिला वाटत होतं आज पण म्हणा मम्माने स्कूलला नको जायला, राहू दे म्हणून, पण मी म्हटलं नको, आता झालं ना, आता उद्या तर संडे, उद्या थांबलं असं पण सुट्टीच आहे ना, घरी निवांत थांबताच येते. इथं मी बाकीचे पराठे लाटत होते, तोपर्यंत आहो म्हणाले दे टिफिन बॅग घेऊन मी जातो बाहेर. आणि आरो बघा, आजोबा बाहेर गाडीपाशी गेलेत, तर हा अजून त्याचे नेल्स कट करत होता. म्हणून आहो जरा त्याला ओरडत होते, आवरत नाही बस जाईल म्हणून. मग असता काय नाही, बॅग नाही म्हटलं की नाही नेले, तिने तशीच गेली बाहेर. तिला ना टिफिन बॅगचं खूप ओझं लागतं बरं का रोज. एवढ्या गडबडीत नका कट करायचं, चालायचं काय. आरवने जाता जाता त्याची बॅग खोलली, कंपास उघडून बघितला, पेन वगैरे पेन्सिल सगळं आहे का ते बघितलं, आणि मला ना आपल्या हायस्कूलचे दिवसच आठवले. आपण हे असंच करायचो ना. हा बर बर, जावा जावा. बाय. सावकाश सावकाश. मामांच्या गाडीला जास्त चिखल लागला होता म्हणून मामा पल्सर घेऊन जाणार होते. तेवढ्यात आहो आले म्हणून आहो गेले गडबडीने मुलांना सोडायला.
आणि मग मी राहिलेले पराठे इथं लाटून घेतले आणि तेवढ्यात लगेच मामा सोडून आले. दोघांनी गरम गरम पराठे खाऊन घेतले. त्याच्यानंतर मी सगळं आवरून मग देवपूजा केली. आज देवपूजेला उशीरच झाला होता कारण मुलांच्या टिफिनची आज गडबड होती. पराठे वगैरे करायचं म्हटलं ना बराच वेळ जातो आणि त्यात तरी मी बऱ्यापैकी तयारी सगळी संध्याकाळी केली होती. सगळं आवरलं आणि मग मी पण बसले. आता सगळ्यांचं खाऊन झालं होतं, मी एकटीच पाठीमाग होते, त्याच्यामुळे काय असं फारशी खायची इच्छाच राहिली नव्हती. पण म्हटलं चला आता खाऊन घेऊया. मला पण मेथीचे पराठे खूप जास्त आवडतात. मस्त झालं. या सगळेजण मस्त असा नाश्ता करायला. सगळी भांडी वगैरे आवरून घेतली. त्याच्यानंतर किचनवरती अजून जरा पसारा आहे कारण नाही तर थोडंसं मला वरण भात परत खाण्यासाठी करायचं होतं. पण म्हटलं व्हिडिओ एडिटिंग वगैरे आवरून घेऊया आणि बाकी आज जरा किचनची साफसफाई पण करायची होती. चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.